नमस्कार मित्रांनो, 10 मार्च भागामध्ये फाल्गुनी सांगत असते आणि म्हणते, नेत्रा माझा फोनच बंद पडला, मला तेजसला फोन करायचा आहे. नेत्रा म्हणते, तेजस भाऊजी इकडेच येत आहेत. आता फाल्गुनी ओरडते, नाही नेत्रा थांबव तेजसला, अगं ती बोलली ना ती पुरुषांना मारणार आहे. नेत्रा म्हणते, तुम्ही काळजी नका करू, असं काही होणार नाही आहे. रुपाली अस्तिकाला म्हणते, तयार आहेस ना? ते म्हणतात ना, भीतीने माणूस मरतो, पण एवढी भीती घातली ना की भीतीनेच भीती गायब केली. फाल्गुनी, केतकी, तेजस डोळ्यात डोळे घालून माझ्याशी बोलायला लागलेत. आता भीती वगैरे काही नाही, आता वार करायचा, ह्या घरामध्ये मृत्यूचं तांडव घालायचं. अस्तिका म्हणते, कुणाला मारायचं? रुपाली म्हणते, तू ठरव आणि संपून टाक, पण आज नेत्राच्या गटातील एक जण कमी व्हायला हवा. पण अस्तिका विचार करत असते. रुपाली म्हणते, काय झालं? तुम्ही विरोचका, मला बाहेर जावं लागेल, मला काट टाकायची आणि माझ्यातलं विष कमी होतंय असं मला वाटतंय. त्यामुळे त्रेतायुगातील तुमच्या मूर्तीजवळ, माझ्या स्थानाजवळ मला जावं लागेल, जिथे अनेक युग माझं वास्तव्य होतं, जिथे मला थोडा वेळ थांबावं लागेल, मला कातही टाकता येईल आणि माझं विष मला मिळवता येईल. रुपाली म्हणते, विषात प्रेम नाही मिसळलं ना? अस्तिका म्हणते, माझ्यासाठी तो विषय आता संपलाय. कलियुगातील मोहाला मी बळी पडले, पण मला माझी चूक कळाली. रुपाली म्हणते, जा. अस्तिका म्हणते, तुम्हाला काही वाटलं तर मला साथ घाला, मी लगेच येते. तेजस घरी पळतच येतो, बेडरूममध्ये जातो आणि फाल्गुनीला बघून त्याला खूप आनंद होतो. तो तिला लगेच मिठी मारतो. आता दोघं पण खूप रडायला लागतात. अद्वैत बेडरूममध्ये असतो, विचार करत असतो, अस्तिका कुठून येईल, खिडकीतून की बाथरूममधून? तेवढ्यात तो खिडकीकडे बघतो तर त्याला नाग दिसतो आणि नागाची अस्तिका होते. आता अद्वैत जाम घाबरतो. अस्तिका अगदी प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. अद्वैत हिम्मत करतो आणि खिडकीजवळ जातो. आता ती अद्वैतला बघून खिडकीच्या काचेवर हात ठेवते आणि अद्वैत आतून हात ठेवतो. आता अस्तिकाला अजून प्रेमाची जाणीव होते आणि अद्वैत खिडकी उघडतो. ती आत येते आणि त्याला मिठी मारते. त्याला काय करावं तेच कळत नाही, पण तो स्वतःला सावरतो. ती म्हणते, अद्वैत तुला का भेटायचं होतं मला? अद्वैत म्हणतो, तुला कसं कळालं मला तुला भेटायचं होतं? ती म्हणते, मी तुझं बोलणं ऐकलं. तो शॉक होतो आणि विचारतो, कुठून? ती म्हणते, विरोचकाच्या खोलीत, कारण त्या खोलीमध्ये आता माझं वास्तव्य आहे. पण तुला मला का भेटायचं होतं? तो आता हात जोडतो आणि म्हणतो, अस्तिका मला माफ कर, माझ्यामुळे तुला युग भटकावं लागली, पण मी खरं सांगतो, तुझा प्रियकर दुर्मद, याला मी नाही मारलं. आता अस्तिका जाम हादरते आणि म्हणते, कुणी मारलं? तर तो विरोचक. ती म्हणते, विरोचक का मारेल? तू, मी आणि दुर्मद, आपण तर त्यांचे सेवक होतो. अद्वैत म्हणतो, त्रेतायुगामध्ये ऐन युद्धात मी त्रिनेना देवीला साथ दिली, याचा दुर्मदला खूप राग आला. तो मला मारण्यासाठी आला, पण मी त्याला माझी बाजू सांगितली आणि त्याने ऐकून पण घेतली आणि त्याला पटली पण. आता तो पण त्रिनेना देवीला साथ द्यायला तयार झाला. हे कळालं विरोचकाला आणि विरोचकाने त्याला मारलं. अस्तिका म्हणते, त्याने मला का नाही सांगितलं? अद्वैत म्हणतो, तो तुला सांगणार होता, त्या पहिले विरोचकाने त्याला मारून टाकलं. आता अस्तिकाला खूप रडायला येतं. तो अस्तिका, मला माहिती आहे, आपल्या जवळचा माणूस गेला तर किती दुःख होतं. पहिले तर मी तुला मारणार होतो, पण जेव्हा मला कळालं ना दुर्मद तुझा प्रियकर आहे, तेव्हा मला तुझ्याबद्दल खूप आस्था वाटली. पण मला याचा पण आनंद होतो, तुला गरुड देवापासून आणि त्रिनेना देवीपासून काही भीती नाही. अस्तिका म्हणते, आहे मला भीती, त्यांच्यामुळे होतो मला त्रास, पण विरोचकाने मला अशी काही शक्ती दिली की मला त्यांचा त्रास होत नाही. अद्वैत विचारतो, कसली शक्ती? अस्तिका म्हणते, मणी. आता अद्वैतला आठवतं नेत्राचं बोलणं की तिच्या तोंडामध्ये काहीतरी आहे. आता अस्तिका तोंडामधून मणी काढायला लागते, तेवढ्यात तिच्या कानावर पडतं, अस्तिका लवकर ये. ती भानावर येते आणि म्हणते, अद्वैत मला जावं लागेल, मला विरोचकाचा आदेश आला. अद्वैत म्हणतो, ती इथे आली का? ती म्हणती, नाही, आम्हाला दोघींना पण एकमेकांचे आवाज येतात. ती जायला लागते. तो अस्तिका बाथरूममधून जा, तुला इकडून भीती नाही आहे? आता अस्तिकाच्या डोळ्यात पाणी येतं. ती प्रेमाने अद्वैतकडे बघत असते आणि निघून जाते. ती गेल्यानंतर अद्वैत डोकंच दाबायला लागतो. तो नेत्रा आणि इंद्राणीकडे येतो आणि दार लावून घेतो. नेत्रा म्हणते, काय झालं साहेब? सांगा ना साहेब, काय झालं? तो तिला हात करून थांबवतो
आणि झालेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो त्या दोघींना एकमेकाचे आवाज देतात. आता मात्र इंद्राणी आणि नेत्राच्या पायाखालची जमीनच सरकते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.